मित्रांनो, आज आपण आलेलो आहे आलेगाव या ठिकाणी। हे बघा इकडे वरती डॅम आहे। हे बघा डॅम भरलेला आहे पूर्ण। तर डॅमची ही साईड बघू शकता तुम्ही, ही पूर्वेची बाजू आहे आलेगावच्या डॅमची। पाणी कमी आहे आता सध्या। तर आपण लहान माशाचं जाळं आणलेलं आहे, एक बोटी आकाराचं फेक जाळं। तर आपण पाहू आपल्याला इकडे काय मासे सापडतात का। जास्त तर माशाची गरज नाही, आपल्याला रेसिपी पुरते सापडले तरी चालेल। मित्रांनो, हा आलेगावचा बंधारा आहे। राऊच्या जवळचं हे ठिकाण आहे, पण ही भीमा नदी आहे। तर आपण या ठिकाणी आजपर्यंत कधी मासे पकडलेले नाही, हे पहिल्यांदाच आलोय। सापडतील का नाही माहीत नाही आपल्याला, पण आपण आपला प्रयत्न तर करणार आहे। मित्रांनो, पाण्यामध्ये असलेले प्रचंड दगड आणि त्याच वेळेस त्या बंधाऱ्याच्या निघून पडलेल्या प्लेट, याच्यामुळे आपल्याला या ठिकाणी मासे पकडणं फारच अवघड जात होतं। शिवाय आपण लहान घराचे जाळे आणले होते, तर लहान घराचे जाळे अशा ठिकाणी चालले नाही। त्यामुळे आपण बंधाऱ्यापासून जवळच असलेल्या एका ओढ्याच्या ठिकाणी मासे पकडायला गेलो।
मित्रांनो, कदाचित तुम्हाला असे वाटेल की इतक्या लहान आकाराचे मासे घेत आहेत, परंतु ग्रामीण भागामध्ये जे ओढे गावापासून लांब असतात अशा ओढ्यांचं पाणी एकदम स्वच्छ असतं. कोणत्याही प्रकारचे सांडपाणी अशा ओढ्याला येऊन मिळत नाही. त्यामुळे अशा ओढ्यात जे लहान आकाराचे मासे असतात ते सुद्धा अतिशय चवदार असतात. आम्हाला या ठिकाणी जास्त मासे सापडत नव्हते, पण आम्हाला माहीत होतं की जे सापडणार आहेत ते मासे एकदम चांगल्या क्वालिटीचे आहेत. त्यामुळे आम्ही या ओढ्यात मासे पकडत होतो. मित्रांनो, या ओढ्यामध्ये आम्हाला लहान आकाराचे चिलापी आणि बरेचसे शिंगटे मासे सापडले. त्याची आपण नंतर घरी जाऊन रेसिपी केली, पण त्या रेसिपीचा मात्र आपण व्हिडिओ बनवलेला नाही.